नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे, तर आता सतत कोणते ना कोणते उपवास सुरू होतात, फेस्टिवल्स असतात, त्यामुळे आपल्याला सतत वेगवेगळे पदार्थ करावे लागतात नैवेद्यासाठी. तर अशीच मी आज एक रेसिपी घेऊन आली आहे जी उपवासाला पण चालते आणि तुम्ही नैवेद्यासाठी केलं तर खूप छान लागते. ती आहे काजू आणि बदामाची बर्फी आणि अगदी सोपी आहे ही रेसिपी करायला. तर कशी करायची ते पाहूया. इथं मी अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. तर ते पहिले आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. जस्ट एक उकळी करून घ्यायची आहे. त्याने काय होतं की ते बदामाचे साल जे आहेत ते पटपट निघून जातात आणि बर्फी पण अशी छान मऊ होते. मग आता हे आपल्याला पाण्यातनं काढून घ्यायचं आहे. मग आता याचे सगळे आपण साल काढून घेऊयात. हे सगळे साल काढल्यानंतर एकीकडे आपल्याला पाक करायला ठेवायचा आहे. त्यासाठी मी इथं 1 वाटी पाणी तर 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केसर घातलेलं आहे. तर आता हे बदाम आणि काजू आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचे. वाटण करताना त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून करून घ्यायचं, नाहीतर ते बारीक होत नाही. आता हे इकडे पाक छान उकळलेला आहे. आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे. आता आपण एका साईडला पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊयात आणि ही काजू बदामाची पेस्ट घालून घेऊयात. आता ह्याला आपल्याला छान व्यवस्थित त्याचं पूर्ण तूप ऑब्झर्व होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं, म्हणजे मग हे काय होतं, खाली चिटकल्या जात नाही. ह्याला छान अगदी पूर्ण व्यवस्थित 5 ते 7 मिनिट आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे. आता हे मस्त परतल्या गेलेलं आहे. यामध्ये आपण आपला पाक घालून घेऊयात. मग आता पाक घातल्यानंतर ह्याला परत व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि ना थोडं फास्ट सतत हलवायचं, नाहीतर मग ते काय होतं, सगळं ते खाली चिटकलं जातं. आता यामध्ये आपण विलायचीची पूड घालून घेऊयात आणि हे आता आपल्याला छान सतत हलवायचं जोपर्यंत ह्याचा एक छान असा घट्टसर गोळा तयार होत नाही. कंटिन्यू हलवायचं त्याला. हे बघा, हे आता हे या पद्धतीनं ह्याचा असा छान गोळा बनलेला आहे. आता एका साईडला मी बटर पेपर घेतलेले, त्यावर थोडंसं तूप लावून घेते आणि मग त्याच्यावर आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे. आता याला छान एक लेवलमध्ये तुपाचा हात घ्यायचा आणि त्याला छान एक लेवलमध्ये पसरवून घ्यायचं. हाताला पोळत असेल तर वरनं बटर पेपर अजून एक ठेवा आणि मग त्याला व्यवस्थित तुम्ही सगळीकडे स्प्रेड करून घ्या. आता हे 1 तास आपल्याला बाहेर सेट व्हायला ठेवायचे, त्यानंतर 1 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं. आता त्याच्यावरचा बटर पेपर काढून मी तिथे चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे आणि याच्या छान आता आपण तुकडे कट करून घेऊयात. तर तयार आहे आपली काजू आणि बदामाची बर्फी. ही रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा. भेटूयात असंच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.